तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। अजित पवार गद्दारांचे बादशाह, शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांची टीका। बॅनर केकच्या माध्यमातून अजित पवार यांना इशारा। आरक्षणाची 50% मर्यादा हटवा, केंद्राने पुढाकार घ्यावा। प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली काँग्रेसची भूमिका स्पष्ट। मुंबईतील कॉलेजमधील हिजाब बंदी सुप्रीम कोर्टात, मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान, ड्रेस कोड सर्वांना लागू। मराठ्यांचे मुंबईत जवाब दो आंदोलन, फडणवीसांच्या सागर बंगल्यावर आगेकूच, पोलिसांनी जमावाला रोखले। काही जातींचा समावेश भटक्या जमातींमध्ये, बहुजन कल्याण विभागाचा निर्णय, मागासलेपणाचा सखोल अभ्यास। जीएसटीच्या मुद्द्यावर इंडिया आघाडीची संसदेच्या मकरद्वारावर निदर्शने, आरोग्य जीवन विम्यावरील जीएसटी हटवण्याची मागणी। अजित गटाला 3 आठवडे मुदत, आमदार अपात्रता प्रकरण, ठाकरेंच्या वकिलांवर न्यायाधीश संतप्त। संसद बरखास्त, दुडगूस सुरूच, बांगलादेशी तरुणांना लष्करशाही अमान्य, शेख हसीना भारतातच शरणार्थी म्हणून राहणार। सोन्याचे दर तोळ्यामागे 2000 रुपयांनी घसरले, खरेदीला गर्दी, दररोज 200 कोटींची उलाढाल। टाकसाळीच्या निर्मितीपेक्षा रिझर्व्ह बँकेत जमा झाली जादा नाणी, नोटांपाठोपाठ नाणी ही बेहिशोबी, मुंबई कोलकाता टाकसाळींचा अहवाल आणि बँकेचा टाळेबंद जुळेना। बांगलादेशात हिंदूंवर हल्ले, भारताने हस्तक्षेप करण्याची विश्व हिंदू परिषदेची मागणी। सलमान खानच्या घरावर हल्ला, कर्जबाजारी झाल्यामुळेच सलमान खान घराबाहेरील हल्ल्याचे प्रकरण। इम्रान खान यांच्या सुटकेसाठी हजारो समर्थक रस्त्यावर, पाक माजी पंतप्रधानांच्या अटकेला वर्ष पूर्ण। फॉरेन्सिक लॅबमध्ये भरती का नाही, मुंबई उच्च न्यायालयाची विचारणा, हजारो खटले प्रलंबित, मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे होत आहे विलंब। पहिली वंदे भारत मेट्रो सज्ज, चाचणी सुरू, लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार। काम पूर्ण कधी होणार ते घराच्या विक्री करारातच लिहा, सोयी सुविधांचा उल्लेख आता विक्री करारातच, ग्राहकांसाठी महारेराचा निर्णय। महिला उमेदवारांची रात्री 12पर्यंत मैदानी चाचणी, पोलीस भरती प्रक्रियेत महिला सुरक्षेकडे अक्षम्य दुर्लक्ष। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा। धन्यवाद।